द्वारकाबाई. बघा, ससे व मोर यांची एकूण संख्या 18 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 52 आहे. तर मोर सशापेक्षा कितीने अधिक किंवा कमी आहेत असा प्रश्न विचारला. लेकरांनो, सोडवायचा कसा? तर ससे आणि मोर, लक्ष द्या. इथं गुणोत्तर तयार करायचे किंवा समीकरण म्हणा लेकरांनो, डोक्यांच्या संख्येचं किंवा डोक्यांचं गुणोत्तर कसं. उदाहरणार्थ तिथं ससे एक्स आहेत आणि मोर वाय आहेत असं गृहीत धरायचं. मग समीकरण कसं तयार होईल? तर एक्स अधिक वाय, त्यांची एकूण संख्या 18 दर्शवली, अर्थात डोके सुद्धा 18 असणार. हे समीकरण डोक्याचं लेकरांनो. आता सशाला 4 पाय असतात म्हणून 4 सोबत एक्स गुणिला सशाच्या एकूण पायांची संख्या 4x, समीकरण सुरू. मोराला 2 पाय असतात, 2 सोबत हे वाय गुणिला घ्या. तिथं असलेल्या मोरांच्या पायांची एकूण संख्या 2y. मग याचं पायांचं समीकरण म्हणजे पायांचं समीकरण म्हणा किंवा गुणोत्तर सुद्धा म्हणू शकता, याला समीकरण सुद्धा म्हटलं तरी चालते. हे समीकरण म्हणजे 4x अधिक 2y बराबर पायांची संख्या किती दर्शवली? त्यांच्या एकूण 52. हे समीकरण 1, हे 2, हे समीकरण 1, हे समीकरण 2. आता हे जे समीकरण प्राप्त झाले, समीकरण 1 आहे x अधिक y बराबर 18, एक समीकरण. 4x अधिक 2y बराबर 52, हे दुसरं समीकरण. करायचं काय? समीकरण 1 ला 4 ने गुणा. कशासाठी गुणायचं? तर इथं एक सहचल पद आम्हाला सारखं करावं लागते. जसं की इथं 4 न गुणलं म्हणजे हे 4x सारखे होतात. समीकरण 1 ला 4 न गुणू, 4 गुणिला x 4x अधिक 4 गुणिला y 4y बराबर 4 गुणिला 18 72. हे समीकरण तिसरं नवीन प्राप्त झालं. आता 4x समीकरण 2, समीकरण 3 मध्ये 4x हे पद सारखं झालं. उत्तरापर्यंत पावलं वळती करता यावीत म्हणून ह्या काही क्लुप्त्या. आता समीकरण 3 मधून समीकरण 2च का वजा करायचं? हे दोन्ही समीकरण निहाळायची. कोणतं समीकरण मोठं वाटते? या 52 पेक्षा 72 मोठी आहे म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा. समीकरण 3 इथं मांडा, जसं की 4x अधिक 4y बराबर 72. हे समीकरण 3. याच्यामधून 2 वजा 4x अधिक 2y बराबर 52. हे समीकरण 2 वजा करायचं. इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह येणार. एक संख्या अधिक एक संख्या वजा, एक पद अधिक एक पद वजा. तेव्हा त्या संख्या किंवा पद जेव्हा सारखे असतात तेव्हा त्या दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होतो. 4y मधून 2y गेले सर, 2y राहिले. इथं वजाबाकी किती? तर 8, 12, 20. वायला एकटं करा. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी. मांडा गणितीय गुणधर्म पाठ करा. वाय म्हणजे हा 10 ने केलेला भाग. हे वाय म्हणजे काय? तर तिथे असलेल्या मोरांची संख्या. तिथे 10 मोर उपस्थित आहेत आणि एकूण संख्या सांगितली 18. एखाद्या वेळेस समीकरण 1 मध्ये जसं की x अधिक y बराबर 18, y ची किंमत प्राप्त झाली. किती हो? y म्हणजे 10, तर मग x अधिक y च्या ठिकाणी 10 मांडा. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही आता उरल्या सशाची संख्या काढू शकता. म्हणजे 18 वजा 10, हे 8 काय आहे? तिथं ससे आहेत. किंवा 18 वजा 10, इथं 8 ससे आहेत बाबा. असा सुद्धा तुम्हाला अंदाज घेता येतो. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. प्रश्न काय विचारला हो? तर तिथे असलेल्या मोर सशापेक्षा कितीने अधिक किंवा कमी आहेत? मोर सशापेक्षा कितीने अधिक आहेत? तर लेकरांनो 2 ने अधिक. हे तुमच्या या विचारले प्रश्नाचं उत्तर 2 ने अधिक. तिथं असलेल्या मोरांची संख्या 10 आहे. तिथं असलेल्या सशांची संख्या 8 आहे. अर्थात मोरांची संख्या सशाच्या संख्येपेक्षा 2 ने जास्त आहे. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. डोकी, पाय, हँडल, चाक, गाई, गुराखी, मेंढ्या, मेंढफा, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल.